बघा 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 गावलाय मी आलोय जावलीत. खरं तर बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे यांच्या कृपा आशीर्वादानं ग्रामीण भागामध्ये जिथं रस्ता नाही तिथं रस्ता पोचतोय. मात्र ज्या ठेकेदारांनी ही कामं घेतल्यात त्या ठेकेदारांनी कशा पद्धतीनं या ठिकाणी जे कोयना अभयारण्य प्रकल्प आहे त्या प्रकल्पाला लागून असलेल्या हद्दीमध्ये कशा पद्धतीनं उत्खनन केलं आहे. खरं तर या ठेकेदारानं सरकारकडनं मोजून पैसे घेतले. मात्र या ठिकाणी आपल्याला जास्त पैसे राहावेत म्हणून ठेकेदारानं डोकं चालवलं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल मोठ्या प्रमाणात उत्खनन केलं आहे. इथंच दगडी फोडली, इथंच सगळं काय केलं आणि त्याच्या रस्त्याचं काम सुरू आहे. खरं तर ठेकेदारानं अशा पद्धतीनं काम करणं हे चुकीचं आहे. मात्र याला खत पाणी घालणारं स्थानिक प्रशासन असेल, संबंधित विभागाचे जे इंजिनियर आहेत, साईटवर असणारे सुपरवायझर आहेत, हे नेमके करतायत काय? शासनानं काम दिलं की झालं असं नाही आहे. मात्र अशा पद्धतीनं चुकीच्या मार्गानं चालू असलेल्या कामांमध्ये या ठेकेदारांकडून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना काहीतरी दिल्याशिवाय एवढी मोकळीक दिली जात नाही. नाहीतर तलाठी सर्कल तयारच असतात, कधी येतोय बकरान कधी कारवाई करतोय. मात्र त्या तहसीलदारांना, त्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांना हे दिसत नाहीत का? यामुळं बांधकाम मंत्री साहेब बघा आता तुम्हीच लक्ष घाला आणि संबंधितांवर कारवाई करा.